नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती व वनरक्षक भरतीमध्ये वारंवार विचारलेले 100 प्रश्न. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1, मानवाच्या शरीरात सर्वात मोठे अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, थायरॉइड ग्रंथी. प्रश्न क्रमांक 2, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी, H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 3, प्रकाश वर्ष म्हणजे काय मोजते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अंतर. प्रश्न क्रमांक 4, कोणती धातू द्रव्य स्वरूपात आढळते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पारा हे धातू द्रव्य स्वरूपात आढळते. प्रश्न क्रमांक 5, रक्ताचा रंग लाल का असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग हा लाल असतो. प्रश्न क्रमांक 6, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या विटॅमिन हाडे मजबूत करतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विटॅमिन डी हा हाडे मजबूत करतो. प्रश्न क्रमांक 8, चंद्रावर गुरुत्वाकर्षण किती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पृथ्वीपेक्षा 1/6. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या गॅसने बल्ब भरलेला असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आर्गॉन. प्रश्न क्रमांक 10, कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 11, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 12, कोणती ग्रंथी इन्सुलिन तयार करते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पॅन्क्रियास. प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उपग्रह. प्रश्न क्रमांक 14, प्रकाश वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, निर्वातात. प्रश्न क्रमांक 15, सर्वात हलकी वायू कोणती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हायड्रोजन ही सर्वात हलकी वायू आहे. प्रश्न क्रमांक 16, DNA म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अनुवंशिक पदार्थ. प्रश्न क्रमांक 17, दृष्टी सुधारण्यासाठी वापरले जाणारे भिंग कोणत्या प्रकारचे असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तल. प्रश्न क्रमांक 18, सौर ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, किरणोत्सर्ग ऊर्जा. प्रश्न क्रमांक 19, कोणता एकमात्र ग्रह आहे ज्यावर जीवन आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पृथ्वी. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या घटकामुळे लोह गंजते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑक्सिजन आणि पाणी. प्रश्न क्रमांक 21, अन्न शिजवण्यासाठी प्रामुख्याने कोणती ऊर्जा वापरली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उष्ण ऊर्जा. प्रश्न क्रमांक 22, मानवी हृदयात एकूण किती कपाटे असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 4. प्रश्न क्रमांक 23, अणूचे केंद्रक कोणत्या कणांनी बनलेले असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रश्न क्रमांक 24, कोणता ध्वनी माणूस ऐकू शकत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 10 हर्ट्ज. माणूस हा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंत ध्वनी ऐकू शकतो. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या रंगाला सर्वाधिक अपवर्तन होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जांभळा. प्रश्न क्रमांक 26, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना ही लागू झाली. प्रश्न क्रमांक 27, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 28, सती प्रथा बंद करणारा समाजसुधारक कोण होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजाराम मोहन रॉय हे. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या गव्हर्नर जनरलने रेल्वे सुरू केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 30, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे युद्ध कोणाविरुद्ध झालं? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंग्रज. प्रश्न क्रमांक 31,
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर ऑप्शन सी, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 32, भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर ऑप्शन ए, गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 33, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले. प्रश्न क्रमांक 34, शेतकऱ्यांचे नेते म्हणून कोण ओळखले जातात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चौधरी चरणसिंह हे शेतकऱ्याचे नेते म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 35, भारताचा पहिला पंतप्रधान कोण होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 36, भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सर्व क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 37, भारतीय लोकसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 545. प्रश्न क्रमांक 38, ताजमहल कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आग्रा या ठिकाणी ताजमहल आहे. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या राज्याला भाताची कोशिंबीर असे म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ. प्रश्न क्रमांक 40, भारतात कोणत्या वर्षी पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1951 साली भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 41, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार राज्य आहे. प्रश्न क्रमांक 42, स्वातंत्र्य चळवळीतील चळवळ सोडा हा नारा कोणी दिला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 43, कोणता सागरी किनारा महाराष्ट्रात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोकण. प्रश्न क्रमांक 44, हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 45, भारताचे चलन कोण छापते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, RBI. प्रश्न क्रमांक 46, भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना कोणत्या नेत्यांनी केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 47, भारतात योजना आयोगाची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1950. प्रश्न क्रमांक 48, कोणत्या ग्रंथात महाभारताचे वर्णन आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाभारत. प्रश्न क्रमांक 49, कोणत्या शहराला भारताचे IT हब म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 50, राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 51, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 52, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1954. प्रश्न क्रमांक 53, हरित क्रांतीशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, MS स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 54, संविधान दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस हा भारतात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 55, भारताचा सर्वोच्च जलप्रपात कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जोग फॉल्स. प्रश्न क्रमांक 56, पंचायती राज ही संकल्पना भारतात प्रथम कोणत्या राज्यात अंमलात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. प्रश्न क्रमांक 57, महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1948 रोजी. प्रश्न क्रमांक 58, भारतीय जनता पक्षाची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 59, खालीलपैकी कोणते शहर
पिवळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जैसलमेर हे शहर पिवळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60, विश्व पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 61, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 11. प्रश्न क्रमांक 62, द टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोठून प्रकाशित होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई. प्रश्न क्रमांक 63, शून्याचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 64, सुप्रसिद्ध खजुराहो मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 65, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शौर्य आणि पराक्रम. प्रश्न क्रमांक 66, गुरु नानक देव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ननकाना साहिबा. प्रश्न क्रमांक 67, हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हवामानशास्त्र. प्रश्न क्रमांक 68, सत्यमेव जयते हे सूत्र कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उपनिषद. प्रश्न क्रमांक 69, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 70, भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विवेक एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 71, खालीलपैकी कोणता सागरी बंदर नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक हा सागरी बंदर नाही. प्रश्न क्रमांक 72, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1969. प्रश्न क्रमांक 73, सामान्य ज्ञान दर्पण हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सामान्य ज्ञान मासिक. प्रश्न क्रमांक 74, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव काय होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मणिकर्णिका. प्रश्न क्रमांक 75, भारताचा सर्वात मोठे राज्य म्हणजे क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान. प्रश्न क्रमांक 76, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 77, भारतीय रेल्वेचा राष्ट्रीयकरण कधी झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1951. प्रश्न क्रमांक 78, RTI कायदा म्हणजेच माहितीचा अधिकार कधी लागू झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 2005. प्रश्न क्रमांक 79, मेक इन इंडिया योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2014. प्रश्न क्रमांक 80, कोणते राज्य 7 बहिणींच्या राज्यामध्ये येत नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 81, पुलवामा हल्ला कोणत्या वर्षी झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 2019 रोजी पुलवामा हल्ला झाला आहे. प्रश्न क्रमांक 82, भारतात सर्वप्रथम मेट्रो सेवा कोठे सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोलकाता या ठिकाणी भारतात सर्वप्रथम मेट्रो सेवा सुरू झाली आहे. प्रश्न क्रमांक 83, GST म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न क्रमांक 84, ओला आणि उबेर या कंपन्या कोणत्या प्रकारच्या सेवा देतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वाहन सेवा. प्रश्न क्रमांक 85, कोणत्या राज्यात सूर्य सर्वप्रथम उगवतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश या राज्यात सूर्य सर्वप्रथम उगवतो. प्रश्न क्रमांक 86, इंटरनेट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, माहिती तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 87, जनधन योजना कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बँकिंग. प्रश्न क्रमांक 88, इस्रोचा मुख्यालय कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बँगलोर. बँगलोरमध्ये इस्रोचे मुख्यालय आहे.
प्रश्न क्रमांक 89, स्मार्ट सिटी योजनाचे उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी, आधुनिक शहर विकास. प्रश्न क्रमांक 90, स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य उत्तर ऑप्शन बी, 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान हे सुरू झाले. प्रश्न क्रमांक 91, मेक इन इंडियाच्या लोगोवर कोणता प्राणी आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, सिंह. प्रश्न क्रमांक 92, रेल्वेतील एसीचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर ऑप्शन ए, एअर कंडिशनर. प्रश्न क्रमांक 93, एटीएमचे पूर्ण रूप काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, ऑटोमेटेड टेलर मशीन. प्रश्न क्रमांक 94, भारतीय रेल्वेच्या लोगोवर कोणता प्राणी आहे? योग्य उत्तर ऑप्शन ए, सिंह. प्रश्न क्रमांक 95, कोणत्या राज्याला भारताची भाताची कोठी म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, आंध्र प्रदेश या राज्याला भारताची भाताची कोठी म्हणतात. प्रश्न क्रमांक 96, IRCTCचे पूर्ण रूप काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. प्रश्न क्रमांक 97, उज्ज्वला योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, LPG गॅस. प्रश्न क्रमांक 98, भारतनेट योजनेचे उद्देश काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा देणे. प्रश्न क्रमांक 99, रेल्वेचे PNR म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पॅसेंजर नेम रेकॉर्ड. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100, नीती आयोगचे पूर्ण रूप काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.